सिंह राशीचा जन्म हा सामान्य मानला जात नाही. भारतीय परंपरेत असा विश्वास आहे की काही आत्मे विशेष कार्यासाठी पृथ्वीवर पाठवले जातात आणि सिंह राशी त्याच आत्म्यांपैकी एक आहे. जन्माच्या क्षणी सटवाईने जे शब्द उच्चारते ते केवळ विधीचा भाग नसतात, तर ते त्या आत्म्याच्या आयुष्याचं गुप्तलेखन असतं. हे शब्द त्या बाळाच्या कानांनी ऐकले जात नसले तरी आत्म्यात खोलवर कोरले जातात. सिंह राशीच्या बाबतीत सटवाईचे वाक्य नेहमीच गूढ, कठोर आणि भविष्य बदलणारे असतात. कारण या राशीचा अधिपती सूर्य आहे, जो प्रकाश देतो पण जाळतोही. त्यामुळे सिंह राशीचं आयुष्य सहजतेने पुढे जात नाही. प्रत्येक टप्प्यावर परीक्षा, विलंब, अपमान, एकाकीपणा आणि अंतर्मनातील संघर्ष दिसतो. अनेक वेळा सिंह राशीला वाटतं की आपलं आयुष्य इतरांपेक्षा जास्त कठीण का आहे. पण ज्योतिषशास्त्र सांगतं की जिथे वेदना जास्त असतात तिथेच नियतीचा मोठा आराखडा लपलेला असतो. सटवाईने उच्चारलेली 7 वाक्ये ही सिंह राशीसाठी शाप नाहीत, तर दीर्घ तयारीची घोषणा आहेत. आजवर जे शब्द सुप्त अवस्थेत होते ते आता ग्रहयोगांच्या हालचालींमुळे जागे होत आहेत. शनीची परीक्षा, सूर्याची ताकद आणि गुरुची कृपा या सगळ्यांचा संगम आता सिंह राशीच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट निर्माण करत आहे. हा लेख म्हणजे भविष्यवाणी नाही, तर सिंह राशीच्या आत्म्याशी थेट संवाद आहे, जिथे भूतकाळाचं दुःख, वर्तमानाची घालमेल आणि भविष्याची तयारी एकत्र येत आहे. नंबर 1 आहे, हा बालक संघर्षातूनच राजा बनेल. संघर्षाची दीर्घ परीक्षा आणि त्यामागील गुप्त अर्थ. सिंह राशीच्या जन्मवेळी सटवाईने उच्चारलेलं हे वाक्य आयुष्यभराची दिशा ठरवणारं असतं. सिंह राशीच्या व्यक्तीला सहज काही मिळत नाही, कारण ब्रह्मांड त्याला सामान्य बनवण्यासाठी नाही, तर घडवण्यासाठी संघर्ष देत असतं. बालपणापासूनच जबाबदाऱ्या, आर्थिक ताण, भावनिक दुर्लक्ष किंवा वारंवार अपयश यांचा सामना करावा लागतो. इतरांना ज्या गोष्टी सहज मिळतात त्या सिंह राशीला कष्ट, संयम आणि अपमान सहन करून मिळतात. या संघर्षाचा खरा अर्थ म्हणजे सिंह राशीच्या आत्म्यातील अहंकार जाळून टाकणे आणि आत्मविश्वास शुद्ध करणे. आता ग्रहयोग असा तयार होत आहे की जुन्या जखमा भरून येत आहेत. ज्यासाठी वर्षानुवर्ष झगडावं लागलं त्या प्रयत्नांना आता एकाच वेळी अनेक दरवाजे उघडताना दिसतील. संघर्ष संपत नाहीत, पण त्याचं रूपांतर सत्तेत, यशात आणि निर्णय क्षमतेत होत आहे. हाच तो क्षण आहे जिथे सिंह राशी खऱ्या अर्थाने राजा बनण्यास सुरुवात करते. नंबर 2 आहे, हा स्वतःच्या लोकांकडून दुखावला जाईल, विश्वासघाताची वेदना आणि सत्य उघड होण्याची वेळ. सिंह राशीसाठी सर्वात मोठा धक्का बाहेरील शत्रूंनी दिलेला नसतो, तर ज्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला त्यांनीच दिलेला असतो. सटवाईचं हे वाक्य सांगतं की सिंह राशीला आयुष्यात किमान एकदा तरी असा प्रसंग येतो जिथे जवळचा माणूसच पाठीत खंजीर खुपसतो. कुटुंब, मित्र, नातेवाईक किंवा भावनिक नात्यांमधून होणारी फसवणूक सिंह राशीला आतून मोडून टाकते. पण यामागेही नियतीचा मोठा डाव असतो. कारण सिंह राशी जेव्हा भावनिक आंधळेपणातून बाहेर येते तेव्हाच ती खरी परिपक्वता मिळवते. आता असा काळ सुरू होत आहे की लपलेले सत्य, खोट्या मुखवट्यांमागचे चेहरे एकामागून एक उघड होणार आहेत. हे सत्य कडू असेल, पण त्यानंतर सिंह राशी कोणावर आणि कशावर विश्वास ठेवायचा हे स्पष्टपणे शिकेल. हाच टप्पा सिंह राशीला भावनिक गुलामगिरीतून मुक्त करणार आहे. नंबर 3 आहे, हा उशिरा पण अमर यश मिळवेल. थांबलेल्या नशिबाचं चक्र पुन्हा फिरू लागलं. सिंह राशीच्या आयुष्यात उशीर हा कायमचा शब्द असतो. करिअर असो, आर्थिक स्थैर्य असो किंवा सामाजिक मान्यता, सगळंच उशिरा मिळतं. अनेकदा सिंह राशी स्वतःलाच प्रश्न विचारते की माझ्या नशिबातच यश का नाही. पण सटवाईचं हे वाक्य स्पष्ट सांगतं की सिंह राशीचं यश क्षणिक नसून पिढ्यानपिढ्या आठवलं जाणारं असतं. आता शनीच्या परीक्षांचा शेवटचा टप्पा जवळ येत आहे. गेल्या काही वर्षात जे प्रयत्न निष्फळ वाटत होते ते अचानक वेग घेऊ लागतील. सिंह राशीला आता समजेल की प्रत्येक विलंबामागे तयारी होती. हे यश केवळ पैसा किंवा पदापुरतं मर्यादित नसेल, तर ओळख, प्रतिष्ठा आणि आत्मसंतोष देणारं असेल. उशिरा येणारं हे यश इतकं मजबूत असेल की ते कोणतंही वादळ सहज पेलू शकेल. नंबर 4 आहे, हा एकटा चालेल पण सर्वांना मार्ग दाखवेल. एकाकीपणातून जन्मलेलं नेतृत्व. सिंह राशीच्या आयुष्यात एक गोष्ट कायम दिसते, ती म्हणजे एकटेपणा. गर्दीत असूनही मनाने एकटं वाटणं, स्वतःच्या वेदना कोणालाही न सांगता आतच साठवणं आणि निर्णय स्वतःच घेणं. सटवाईचं हे वाक्य सांगतं की हा एकटेपणा शाप नाही, तर प्रशिक्षण आहे. कारण जो माणूस स्वतःच्या अंधारात चालायला शिकतो तोच इतरांना प्रकाश दाखवू शकतो. आता सिंह राशीच्या आयुष्यात असा टप्पा सुरू होत आहे जिथे लोक स्वतःहून सल्ला घेण्यासाठी, मार्गदर्शनासाठी पुढे येतील. आधी दुर्लक्ष करणारे लोक आता तुमच्या अनुभवाची किंमत ओळखतील. हे नेतृत्व अधिकारातून नव्हे तर अनुभवातून निर्माण होणार आहे. सिंह राशी आता कोणी साथ दिली नाही या वेदनेतून बाहेर येऊन मीच आधार आहे या भूमिकेत प्रवेश करणार आहे. नंबर 5 आहे, हा अपमानातून आपली ओळख निर्माण करेल. आत्मसन्मानाची पुन्हा उभारणी.
सिंह राशीच्या मनात सर्वात खोल जखम ही अपमानाची असते. कधी शब्दांनी, कधी कृतीने, तर कधी दुर्लक्ष करून दिलेला अपमान सिंह राशी विसरत नाही. सटवाईचं हे वाक्य सांगतं की हाच अपमान सिंहाच्या जीवनातील सर्वात मोठं इंधन ठरणार आहे. आता असा काळ येत आहे की जिथे सिंह राशी स्वतःसाठी उभी राहील. जेव्हा आधी तुम्हाला दुर्लक्षित केलं गेलं, तिथेच आता तुमची ओळख बनेल. अपमानामुळे गप्प बसणारा सिंह आता आत्मसन्मानासाठी बोलायला शिकेल. हा बदल शांत असेल, पण त्याचा प्रभाव प्रचंड असेल. सिंह राशी स्वतःची किंमत स्वतः ठरवेल आणि ती किंमत इतरांना मान्य करावीच लागेल. नंबर 6 आहे, हा संकटात देवाला ओळखेल. वेदनेतून आध्यात्मिक जागृती. सिंह राशी जेव्हा पूर्णपणे कोलमडते तेव्हाच तिचा देवाशी खरा संवाद सुरू होतो. सटवाईचं हे वाक्य सांगतं की संकट ही शिक्षा नसून संकेत असतात. जेव्हा कोणतीही मानवी मदत उरत नाही तेव्हा सिंह राशी अंतर्मुख होते. आता आयुष्यातील मोठ्या उलथापालथींसोबत सिंह राशी आध्यात्मिकदृष्ट्या अधिक संवेदनशील होईल. ध्यान, जप, देवपूजा किंवा आत्मचिंतन याकडे ओढ वाढेल. कर्म, नियती आणि ब्रह्मांडाचा अर्थ अधिक स्पष्ट होऊ लागेल. हे संकट सिंह राशीला तोडण्यासाठी नाही, तर अंतर्मनातल्या शक्तींची ओळख करून देण्यासाठी येत आहे. नंबर 7 आहे, हा जन्माचा शेवट वेगळा लिहील. नशिबावर विजय मिळवण्याची वेळ. हे सटवाईचं सर्वात गूढ वाक्य आहे. याचा अर्थ असा की सिंह राशी फक्त पूर्वलिखित नशिबावर चालणारी रास नाही, तर ती नियतीला प्रश्न विचारणारी आणि गरज पडल्यास नियतीचं लेखन बदलणारी रास आहे. आता सिंह राशीच्या आयुष्यात जुन्या कर्मचक्राचा शेवट आणि नव्या अध्यायाची सुरुवात होत आहे. जे काही आयुष्यभर असं घडतं का असा प्रश्न होता, त्याची उत्तरं मिळू लागतील. सिंह राशी आता भूतकाळाच्या सावलीत जगणार नाही, तर स्वतःच्या निर्णयांनी भविष्य घडवेल. जन्माने मिळालेल्या मर्यादात मोडून सिंह राशी आपल्या आयुष्याचा शेवट स्वतःच्या अटींवर लिहील. सिंह राशीच्या जन्मवेळी सटवाईने उच्चारलेली 7 वाक्य आता आठवणीत राहिलेल्या नाहीत. ती एकामागून एक सत्यात उतरत आहेत. आजवर ज्या गोष्टी अनाकलनीय वाटत होत्या, वारंवार अपयश, चुकीच्या लोकांवर ठेवलेला विश्वास, उशिरा मिळणारं यश आणि आतून खचलेला आत्मसन्मान, त्यामागचं खरं कारण आता स्पष्ट होत आहे. हे सगळं नियतीचं दडलेलं प्रशिक्षण होतं. आता सिंह राशी एका अशा टप्प्यावर उभी आहे जिथे वेदना संपत नाहीत, पण त्याचा अर्थ बदलतो. संघर्ष हा शिक्षा न राहता ओळख बनतो. अपमान, कमजोरी न राहता आत्मसन्मानाची पायाभरणी करतो. एकाकीपणा शून्यतेत नेणारा नसून नेतृत्वाकडे नेणारा मार्ग ठरतो. आणि देवावर विश्वास हा शेवटचा आधार नसून जीवनाचा केंद्रबिंदू बनतो. हा टर्निंग पॉइंट अचानक चमत्कारासारखा वाटेल, पण तो अनेक वर्षाच्या संयमाचा परिणाम असेल. सिंह राशी आता भूतकाळाच्या सावलीत जगणार नाही. जन्माची वेळी लिहिलेलं नशीब स्वीकारूनच नाही, तर त्यावर मात करून पुढे जाण्याची वेळ आली आहे. सटवाईचं शेवटचं वाक्य हा जन्माचा शेवट वेगळा लिहील आता पूर्ण अर्थाने जिवंत होत आहे. हा शेवट म्हणजे अंत नाही, तर नव्या अध्यायाची सुरुवात आहे. सिंह राशी आता केवळ स्वतःसाठी नाही, तर इतरांसाठीही प्रेरणा बनेल. नियतीने आखलेली रेषा ओलांडून स्वतःच्या प्रकाशात चालण्याची हीच ती वेळ आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.